आपल्या वडगाव ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद सदस्या सन्माननीय आशाताई बुचके, त्याचप्रमाणे संतोष नाना खैरे असतील, दिलीप शेठ गांजाळे असतील, भगवान शेठ गोलप असतील, त्याचप्रमाणे त्यांच्या समोर आलेले त्यांचे सहकारी, या सर्वांचं सर्वप्रथम मी वडगाव ग्रामपंचायत असेल तसेच सर्व ग्रामस्थांतर्फे सहर्ष स्वागत करतो। सर्वप्रथम आज आपण 15 लाख रुपये त्यांनी अस्मिता भवनाला दिले, त्याचं उद्घाटन केलं। त्याचप्रमाणे बऱ्याच दिवसापासूनचा आपला प्रलंबित असणारा प्रश्न असेल आडवा कोट मार्ग, त्याचं देखील आपण उद्घाटन आताच या ठिकाणी केलेलं आहे। आणि त्यानंतर स्मशानभूमीचं वेटिंग शेडचं उद्घाटन आहे, ते अजून आपलं बाकी करायचं। भूमिपूजन हे उद्घाटन आता हा कार्यक्रम झाल्यानंतर आपण करणार आहोत। ताई, तसं पाहिलं तर आज तुम्ही आमच्या गावाला जो निधी दिला, पण याच्यापेक्षा अजून कितीतरी पटीत गावाला निधीची गरज आहे आणि ती आपल्या माध्यमातून पूर्ण वारंवार होईलच। आणि ती पूर्ण करण्यासाठी आमच्या ग्रामपंचायतीतील सदस्य वैशालीताई असतील त्या नेहमी अग्रेसर असतात, कारण वैशालीताई असा एकही दिवस नाही का आम्हाला आशाताईंकडे जायचं असं ते म्हणते नाही। म्हणजे आणि खरं वैशालीताई म्हणजे दिवस सुरुवात झाल्यानंतर तुमचं आवडल्यानंतर तुम्हाला विचारलं ना, वैशालीताई म्हणणारच का आशाताईंकडे आम्हाला जायचं। म्हणजे वैशालीताईंची बऱ्याच दिवसापासूनची अस्मिता भवनाची मागणी होती, ती देखील आज पूर्ण झालेली आहे। त्याबद्दल ताई तुमचं वडगाव ग्रामपंचायत तर्फे धन्यवाद देतो। आणि आज जे काही आमचे प्रलंबित प्रश्न आहेत त्यातल्या बऱ्याचशा मागण्या आम्ही तुम्हाला दिलेल्या आहेत। आता पुढे विधानसभेची निवडणूक आलेली, त्या दृष्टीने त्यातील काही मागण्या त्या आधी पूर्ण झाल्या तर बरं होईल असं आम्हाला वाटतंय। आणि ग्रामस्थांतर्फे तुम्हाला आम्ही आश्वासित करतो की येणाऱ्या विधानसभेला आम्ही नक्की तुमच्या सोबत काम करू, तुमचं काम करू आणि तुम्हाला जेवढं जास्तीत जास्त मताधिक्य द्यायचा आमचा प्रयत्न राहील तेवढं आम्ही तुम्हाला नक्की देऊ एवढं आश्वासित करतो। आणि तुम्ही आज या ठिकाणी विविध विकास कामांचं उद्घाटन करतात त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने आभार मानतो।